आणखीन एक मोठी बातमी ठाण्यातनंच आहे। कैसा हराया फेम सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात आहे। सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांनी बनावट प्रमाणपत्र घेतला असा आरोप होतोय। बनावट ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा सहर शेखच्या वडिलांवरती आरोप करण्यात आलाय। तर बनावट प्रमाणपत्राच्या आरोपामुळे सहर शेख यांचं नगरसेवक पदच धोक्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात। रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर रिजवान, अतिशय मोठी बातमी आहे। कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत आणि हे संपूर्ण नगरसेवक पदच सहरचं धोक्यात आहे। प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने नुकताच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून कैसा हराया फेम एमआयएमच्या निवडणूक चिन्हावरती निवडून आलेले आहे आणि अख्ख्या देशामध्ये जे आहे ते ही व्हायरल देखील झालेली आहे। परंतु ज्या पद्धतीने मुंब्रामध्ये राहणारी सिद्दीकी फराह शबाबा अहमद यांनी तक्रार केलेली आहे जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय यांच्याकडे की युनुस शेख यांचा जो ओबीसी प्रमाणपत्र आहे तो बोगस आहे, याची पडताळणी करण्यात यावी। आणि त्याचमुळे जे आहे ते उपविभाग अधिकारी यांच्या माध्यमातून ही पडताळणी देखील सुरू आहे। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने युनुस शेख यांनी जो ओबीसी प्रमाणपत्र घेतलेला आहे तो बोगस आहे का याची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे। आणि त्याचमुळे जर ओबीसी प्रमाणपत्र युनुस शेख यांचा बोगस निघाला तर ज्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेले शहर शेख यांचाही देखील नगरसेवक पद हा धोक्यात येऊ शकतो। आणि संपूर्ण बाब ज्यावेळी लक्षात आली त्यामुळे संपूर्ण जे तक्रारदार होते त्यांनी स्वतः या संपूर्ण डॉक्युमेंटेशन असो किंवा इतर जे पुरावे आहेत ते उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिलेले आहे। आपण शहर शेख यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु सध्या त्यांचे संपर्क होण्याचा प्रयत्न आपल्याला झाला नाही। आपण जर पाहिलं तर शहर शेख यांचा ओबीसी जो प्रमाणपत्र आहे तो फक्त एनडीटीव्ही मराठी यांच्या हाती आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई येथून जो आहे तो शहर शेख यांनी हा ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आपल्याला निष्पन्न होतोय। आणि त्यामुळे कशा पद्धतीने शहर शेख असो किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून यावरती कशा पद्धतीने प्रतिक्रिया येणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान।